मित्र हो नमस्कार. मी बघितला बंगाल फाईल्स नावाचा एक झंझावात. ह्यात मुख्य भूमिकेत आहेत पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, सासुता चटर्जी, राजेश खेरा, पुनीत इस्सर इत्यादी. आपण ट्रेलरमध्ये बघितलंच असेल की हा चित्रपट 1946 साली पाकिस्तान प्रेमी लोकांनी बंगालमध्ये केलेल्या नरसंहारावर आधारित आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या द फाईल्स या ट्रायलॉजीचा म्हणजेच ताशकंद फाईल्स, काश्मीर फाईल्स नंतरचा हा अंतिम चित्रपट आहे. त्यामुळे हाही एक अभ्यासपूर्ण त्या काळाची विदारक कहाणी सांगणारा आणि ज्याला आपण आय ओपनर म्हणू शकतो असा आहे. भारताची फाळणी करायची वेळ कशी आणि कुणामुळे आली, त्यामागे काय राजकीय षडयंत्र होते, तिथपासून ते आताही 2050 पर्यंत पाकिस्तान प्रेमींचे काय लक्ष्य आहे इथपर्यंत याची कथा जाते. एक दिल्लीतला CBI ऑफिसर एका अपहरणाची केस सॉल्व्ह करायला पश्चिम बंगालमध्ये येतो आणि तपास करताना त्याला तिथल्या सिस्टीमचे भीषण वास्तव समजते. त्यानंतर कसा तो एक संकटात सापडत जातो, कसा त्याला स्वातंत्र्यपूर्व काळाचे धागेदोरे सापडतात, त्याचा 1946 सालच्या डायरेक्ट ॲक्शन डेशी काय संबंध असतो हे जाणून घेण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. ह्यात जमेच्या बाजू भरभरून आहेत. खास करून याची कथा, मुळात अशा प्रकारची कथा निवडणं याला प्रचंड हिंमत लागते. शिवाय तिला तत्कालीन पुराव्यांनिशी दाखवणे, तेही तथ्यांची छेडछाड न करता, याला कमालीचा अभ्यास लागतो. पटकथाही मुख्य विषयात छान गुंफली गेल्याने दोन वेगळा काळ जरी दिसत असला तरी दोघांचा मुद्दा एकच असल्याने चित्रपटाच्या विषयाला पूरकच ठरते. अभिनय ही एक अजून जमेची बाजू सांगता येईल. सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. ज्यात खास लक्षात राहणारा अभिनय हा मिथुन चक्रवर्तीचा सांगता येईल आणि त्यानंतर पल्लवी जोशीचा. ह्या चित्रपटाचे बरेचसे संवाद अतिशय माहितीपूर्ण, तीक्ष्ण, विचार करायला लावणारे आणि चीड आणणारे असे आहेत. खास करून जिंदा आणि गांधीमध्ये झालेला संवाद जो चालूच राहावा असे वाटते, कारण त्यायोगे दोघांचे विचार आणि व्यक्तित्व उलगडत जाते. त्याशिवाय गांधी उपोषणाला बसले असताना त्यांनी महिलांना सांगितलेले स्वरक्षणाचे उपाय किंवा झालेल्या नरसंहाराविरुद्ध लढा द्यायला आलेल्या हिंदूंना शस्त्र टाकायला लावणारे संवाद, हे सगळे बघताना चीड येते. आणि त्या काळी घेतल्या गेलेल्या सततच्या चुकीच्या निर्णयामुळे आज काय वेळ आली आहे आणि उद्या कुठली वेळ येणार आहे हेही चित्रपट हिमतीने सांगतो. दंगलींचे सीन खूप विदारक आणि भयानक आहेत. प्रक्षोभक संवाद, रक्तपात, कापाकापी, जिवंत जाळणे वगैरे दृश्यांची भरमार आहे. त्यामुळे बघताना मनाची तयारी करून बघा. म्युझिकबद्दल बोलायचे झाले तर मध्ये मध्ये येणारे रवींद्र संगीत कानाला बरे वाटते. भाषा जरी समजत नाही तरी भावना समजते आणि ती काळजालाही भिडते. खटकलेल्या गोष्टींमध्ये प्रामुख्याने सांगावं लागेल तर या चित्रपटाच्या लांबीविषयी. 3 तास 20 मिनिटांचा हा चित्रपट नक्कीच किमान अर्ध्या तासाने कमी करता आला असता. मुख्य विषयाला हात घालण्यात थोडा उशीर होतो. शिवाय मध्ये चित्रपट भरकटल्यासारखा वाटतो. ड्रामा प्रकार जास्त ठेवल्याने संवाद वाढतात आणि पर्यायाने चित्रपटाची लांबी वाढते. दुसरे म्हणजे मुख्य पात्रांची दमदार ॲक्टिंग चालू असताना बाकीच्या लोकांनी त्यांना तितक्या ताकदीने साथ दिली नसल्याने क्वचित प्रसंगी त्या सीनचा प्रभाव क्षीण होतो. एकंदरीत जर तुम्हाला डोक्याला खुराक देणारा, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला बौद्धिक चित्रपट बघायचा असल्यास हा चित्रपट एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मी द बेंगाल फाईल्सला देईल 10 पैकी 8 मार्क्स, कारण हा एक ध्येयवेड्या माणसाने सर्वसामान्य जनतेला जागृत करण्यासाठी केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे, जो आपण थिएटरमध्ये जाऊन नक्की बघावा. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.